म्हणजे काळ आला होता, वेळ आलेली नव्हती. म्हणून मला वाटलं काहीतरी पालेचं पिल्लू वगैरे असेल, म्हणजे असं पायाने झटकलं. पण एकदा सेफ म्हणून मी जी माझी रजाई घेतली होती, अंगावरती पांघरून जे घेतलं होतं ते उचलून तर पाहू म्हटलं याच्या खाली तर काही नाही. म्हणून ते जसं मी उचललं त्याच्या खाली हे एवढा भला मोठा साप होता. म्हणजे मी जर तिथे नसतो तर त्या जागी तिथे शंभू असला असता. आणि तो साप साधा सुद्धा नव्हता, तो साप विषारी होता. म्हणजे तो जर मला काल चावला काही होऊ शकलं असतं. फ्यू सेकंड्स मध्ये त्यांनी सांगितलं सर्पमित्रांनी. मला अजूनही अंगावरती काटा येतो ही गोष्ट सांगताना. हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, आज सिटिंग व्हिडिओ आहे. आणि सिटिंग व्हिडिओ का आहे, आमच्यासोबत काल रात्री काही प्रसंग घडला, विशेषतः दादासोबत, मग आमच्या सगळ्यांसोबत असा प्रसंग घडला. सो काय प्रसंग घडला वगैरे ना ते तुम्ही टायटलवरती आणि थंबनेलवरती पाहून तुम्हाला कळलंच असेल, पण त्याच्यावरती जास्त समजलं नसेल डीपमध्ये. आणि ज्याच्यासोबत घडलाय तो व्यक्ती आपल्यासोबत बसलेली आहे, त्याच्यामुळे तो तुम्हाला सांगेल. मी थोडी हसण्यावारी लाईट विषय करायचा प्रयत्न करते त्याला, कारण थोडंसं रिलॅक्स राहिलं, थोडं लाईट वातावरण राहिलं ना तरच ते जरा बरं आहे, असं आहे. सो काल रात्रीची स्टोरी पहिले दादा सांगेल तुम्हाला का मी सांगू? कोण सांगेल पहिले? मी सांगतो. हा, दादा नीट सांगेल, कारण त्याच्यासोबत पहिले घडलं, मग आम्ही सगळे आलो. काय झालं काल रात्री? जोरात बोल थोडं, सगळ्यांना ऐकवायला पाहिजे. हा, काय झालं काल रात्री 3 वाजेच्या सुमारास, 12:30-1ला आम्ही झोपलो. मी माझ्या रूम मध्ये झोपलो होतो. आणि अचानक 3 वाजेला काय आलं की मला पायावरती असं थंड थंड काहीतरी जाणवलं, असं बर्फ फिरवल्यासारखं पायावरती. म्हणून मला वाटलं काहीतरी पालेचं पिल्लू वगैरे असेल, म्हणजे असं पायाने झटकलं आणि ताबडतोब उभं राहिलं. मला ती एक चांगली सवय म्हणा किंवा भीती आहे म्हणा, काही आपल्या हातापायाला काही वळवळ मुंगी ते काही असलं, मी ताबडतोब उठून लाईट लावतो आणि बघतो की काय. तर तेच केलं मी. पटकन उठलो आणि लाईट लावला. पहिल्यांदा लाईट लावला आणि मी जिथे ज्या साईडला झटकलं होतं त्या साईडला बाहेर शोधतोय की कुठलं प्राणी आहे का, काय आहे नक्की, आपण पायाने काय झटकलं, काय थंडगार एवढं पायाला आपल्याला लागलं. तर तिथे काही दिसलं नाही मला 5 मिनिटं. मग मी म्हटलं की चला आपण परत झोपू. पण एकदा सेफ म्हणून मी जी माझी रजाई घेतली होती, अंगावरती पांघरून जे घेतलं होतं ते उचलून तर पाहू म्हटलं याच्या खाली तर काही नाही. म्हणून ते जसं मी उचललं त्याच्या खाली हे एवढा भला मोठा साप होता. आणि तो साप पाहिल्यावरती 5 मिनिटं सुचलंच नाही मला. एकदम शहारे आले अंगावरती की आपण इथे सोबत झोपलेलो आहे, म्हणजे साप आपल्या अंगावरती आला, जवळजवळ पायावरती चढला होता. मी तिथल्या तिथे थिजून गेलो होतो 5 मिनिटांसाठी. पण तरी तेवढ्यात हिंमत दाखवली आणि आईला आवाज दिला की त्या रूम मधून हे लोक येतील. कारण मी जर त्यांना बोलवायला गेलो आणि हा साप जोपर्यंत जर पळून गेला, कुठे लपला, कुठे कपाटाखाली, मुश्किल होईल. म्हणून मी तिथेच थांबलो आणि जोरात आरोळ्या मारल्या. अतिशय अगदी बेंबीच्या देठापासून आरोळ्या मारल्या. हे सगळे लोक पळत आले. 2 मिनिटांसाठी सगळेच घाबरले होते. आणि आईला वाटलं की शंभूलाच काहीतरी झालं, तर शंभू आपल्यासोबत असतो. कारण काय झालं, शंभू नेमका योगायोगाने त्याच दिवशी म्हणजे काल सकाळी शंभू आणि काजल माहेरी म्हणजे त्याच्या मावशीकडे गेली भुसावळला. म्हणजे देवाचीच बघा काय असते रचना म्हणा किंवा त्यांची कृपाच म्हणावी लागेल गजानन महाराजांची, की शंभू बरोबर तिथून गावाला गेला होता आणि त्याच दिवशी रात्री घडलं. कारण शंभूच्याच जागेवर मी झोपलो होतो. म्हणजे मी जर तिथे नसतो तर त्या जागी तिथे शंभू असला असता काल रात्री. आणि तो साप साधा सुद्धा नव्हता, तो साप विषारी होता. प्रभूची कृपा की तो मला साप चावला नाही तर आज काहीतरी वेगळा घडू शकला असता. अगदी साप पकडणाऱ्या माणसाला बोलवलं आम्ही. त्यानंतर त्याने सगळी बिचारा अजिंठा चौफुलीला राहत होता, दूर राहत होता आमच्या घरापर्यंत आला. तो 10 मिनिटात कसा काय आला आम्हाला पण कळलं नाही. 10 मिनिटाच्या आत आला. तो लवकर आला, फार लवकर आला. आणि त्याने बरोबर त्याला पिशवीमध्ये वगैरे पकडलं. त्याला विचारलं आम्ही हा कोणता साप आहे वगैरे. तर तो मण्यार नावाचा जातीचा साप होता. तो म्हणे हा घोणस पेक्षा विषारी साप आहे. 2-4 असतात ना ते विषाऱ्यांमध्ये हा एक होता. तो जर मला काल चावला काही होऊ शकलं असतं. फ्यू सेकंड्स मध्ये त्यांनी सांगितलं सर्पमित्रांनी. मला अजूनही अंगावरती काटा येतो ही गोष्ट सांगताना की माझ्या पांघरुणामध्ये साप होता. आणि छोटा नव्हता, असं इतकुसा वगैरे नव्हता, मोठा होता. मला व्हिडिओ पुढे जोडणार आहे आबोली, तुम्ही तो व्हिडिओ बघा. रात्री
शूट केलेला आहे तेवढा गडबडीच का होईना शूट केला आहे. मी तिथे उभी होती समोर. काय झालं ना ऍक्च्युली त्याने जेव्हा आम्हाला आवाज दिला रात्रीचे 3 वाजलेले असल्यामुळे आम्ही सगळे झोपत होतो. त्याच्यामुळे आईलाही असं वाटलं की शंभूला काही झालं का काय, कारण जस्ट शंभू त्याच दिवशी गेलेला होता गावाला. त्याच्यामुळे आम्हाला ती तिथपर्यंत ऍक्सेप्ट करणं की शंभू नाहीये बाबा तिथे आता असं झालं. सो आम्ही पळत तिथे गेलो आणि ते बघितल्यावरती 1 सेकंड आम्ही पण थोडंसं घाबरलो होतो. म्हणजे याच्यासोबत तो प्रसंग झालेला होता, हातापायावरून त्याला थरथर होत होतं. त्यामुळे तो साईडला होता, आम्ही ते बघत होतो. मला भीती वाटत होती की आपल्याला कुठे चावला तर नाही ना. जाणवत काहीच नव्हतं पायाला, मला दुखत काही नव्हतं. पण आपल्याला काय माहिती साप चावल्यावरती काय होतं, दुखेल नाही दुखेल काय. शेवटी मी आबोलीला पप्पांना म्हटलं माझे पाय मागून पुढून व्यवस्थित चेक करा म्हटलं, कुठे काही चावलं आहे का. भीती ती वेळात वाटत होती मला की हा आपला चावला तर नाही, पण देवाची कृपा, गजानन महाराजांची कृपा. खरंच देवाचीच कृपा त्या दिवशी इतकी जबरदस्त होती. म्हणजे काळ आला होता, वेळ आलेली नव्हती. हा ना, खरंच ते डेंजरच होतं. पण हे काय झालं ना, सापांचे पण ना असं असतं की त्यांना जर आसपास गोष्टी दिसल्या किंवा लोक दिसले जाणवलं ना की ते असं दाखवतात असं काही मी शांत आहे, मी झोपलो आहे किंवा मी असं काहीतरी दाखवतात. तो इतका शांत होऊन गेला होता, आम्ही त्याच्यावर नजर ठेवून होतो एकदम की काय पळतो का काय वगैरे. अर्धा तास हल्लाच नाही तिथून हल्ला नाही. त्याने काही खाल्लं नव्हतं. म्हणजे जनरली काय असं सापांनी काही खाल्लं तर ते सुस्त होतात, पण याने काहीही खाल्लं नव्हतं. जसा तो माणूस आला आणि त्याने ती काडी त्याला लावली पकडण्यासाठी, अशी झेप घेतली त्याने. तो असा उड्या मारायला लागला आणि इतका स्पीड आला त्याला, इतक्या वेळ शांत बसलेला की भयंकर. त्याला ना त्याचं तोंड पण समोरून असं त्रिकोणी होतं आणि असं मध्ये मध्ये जीभ काढतो. तू नको, गमतीचा विषय नाही. सॉरी. तर अशा पद्धतीने काल आमच्यावरती म्हणजे माझ्यावरती प्रसंग बीतला. म्हणून कृपया आपले लहान मुलं जर तुमच्या घरामध्ये असतील तर त्यांची थोडी काळजी घ्या. लहान काय कोणाची पण नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे, बाहेर येतात आणि गरमी वाढते, पाऊस पडतो, जमीन तापलेली असते, त्यांच्या बिळात पाणी जातं. तर त्या उष्णतेने म्हणा त्याच्याने ते सगळे प्राणी बाहेर येतात. जसे विंचू झाले, इंगळी झाली, साप झाले. त्यामुळे याच म्हणजे आपण सीझन मध्ये त्यांना जास्तीत जास्त पकडण्याचं हे जे प्रमाण आहे तर ते वाढतं. शक्यतो त्यांना मारू नका. तुमच्याकडे सर्पमित्रांचा नंबर असेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. ते त्यांना व्यवस्थित जंगलामध्ये त्यांच्या मूळ अधिवास जो आहे त्यांचा राहण्याचं ठिकाण ते जाऊन सोडतात. हा, पण हे सांगायचं राहील दादा, आम्ही रात्री मग सर्पमित्रांना कॉल केला. माझ्या पप्पांकडे 2-3 नंबर्स होते, तर ते काही लोक खूप दूर होते. आणि 3 वाजेची रात्रीची वेळ, 3 वाजेची गोष्ट होती आणि ते लोक त्या क्षणाला 10 मिनिटात पोहोचू शकणार नव्हते. म्हणून आम्ही खूप कॉल्स केले. त्यातल्या एका जणाने रिसिव्ह केला आणि ते म्हणे की आम्ही 10 मिनिटांपर्यंत तुमच्याकडे पोहोचतो. तर 3 वाजेला ते सर्पमित्रांना आम्ही कॉल केला होता. त्यांनी आणि विशेष म्हणजे पुढची गोष्ट पण सांगून देते की त्याला काही मारलेलं नाहीये. सर्पमित्राने त्याला पिशवीत घेतलेलं आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही त्याला जंगलामध्ये सोडून देऊ. सो असं ती स्टोरी झाली. आणि आता पुढचा व्हिडिओ जो आहे ना तो ऍक्च्युअली 3 वाजेला काय झालं तो बघा, नक्की बघा. पकडता नाही येणार बाबा त्याला आपल्याला. हे बघा आमच्या घरी बघा साप निघाला बघ, एवढा मोठा पट्टेदार आहे हो पप्पा. चावला असेल का मला? नाही रे, तो कुठे होता? कुठे होता? खाली कुठे? तो हल्ला ना बेटा, सगळं ठिकाणी राहू. झूम कर. असा उंच डबा पाहिजे होता. अहो आणखी एक डबा आहे, देते थांबा. कोणता उंच डबा आहे? पप्पांच्या मते हा साप विषारी साप आहे. आपल्याला माहिती का पप्पा काय आहे? आपण बोलवलंय ना सर्पमित्राला, येतोय तो माणूस. थांबा 10-15 मिनिटं आपल्याला त्याच्याकडे असंच आम्हाला लक्ष ठेवून राहावं लागेल. दिसायला तुम्हाला तो इतकुसा दिसतोय आता, बट तो रिअलमध्ये थोडासा मोठा आहे आणि गार आहे जरा, पट्ट्यांचा आहे. मग अशी तर त्याने त्याची मान बी हे पायीने आणला मोठा डब्बा. मग अशी तर मान बिन वरती करूनच होता. हा घोणच सारखा दिसतो का पप्पा? जीभ काढतोय. तुम्ही जीभ काढतोय. अरे लक्ष ठेवून ते, लक्ष ठेवून नाही कुठे जायचं नाही बाप्पा. हल्ला की पकडायचा त्याला. तो माणूस येतोय सर्पमित्र जो आहे ना, जो येतोय 10 मिनिटात. नाही दादा नको, तू वळवळ नको करू ना यार.
त्याला कंट्रोल कसं करणार असा विचार करतोय मी. कोणचा पण घेऊन येऊ का मी? तुला जरा रजाई खाली दाबून ठेवायचं का पप्पा? नाही रे, रजाई खाली कसं हात पण असतात. त्याला स्पीड मिळाला की मिळाला मग. पप्पा पप्पा आले, ते येऊ दे, येऊ दे. सर्पमित्र आले. माझ्या अंदाजात आणि पप्पाच्या अंदाजात तो आहे घोणसचं छोटं पिल्लू. आला काय? हो, येता येते. टाकायला काहीतरी घेऊन घ्या त्याला. काय देऊ, पिशवी देऊ का? पिशवी वगैरे. आई पिशवी वगैरे देतो. बाटली पाहिजे का पिशवी? हा पिशवी घ्या. पिशवी घे. कोण वाटतं दादा तो? हे घे, हे घे. बाप्पा रे, हे डबा ठेवता? ओ बाई, कुठे 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 कुठे? बाजूला ठेवू का? थांब. पिशवी इकडे घेऊन जा. पिशवी साईड इकडे घ्या. बाहेर घे, तू बाहेर येऊन जा बरं पहिले. काय प्रॉब्लेम नाही. दोरी दे, दोरी. तो तवलाच हे घ्या. कोणतं वाटतं दादा तो? तो मण्यार म्हणतात त्याला. मणियार. पट्ट्या पट्ट्या त्याच्यावर. पट्टे पट्टे आणि थंडगार आहे. बोनस नाही ना? बोनस पेक्षा डेंजरस. हा घोड्यापेक्षा डेंजरस आहे. बरं, याला पाहून घेता येईल का कुठे अंगावर काही लागलाय का? परत काही झालं नाही ना. नाही, आता 20 मिनिट झाली असतील. 20 लगेच चढतात. आधी असते डेंजरस असते ना. ह्याला एकदाच बघून घ्या, ह्याच्या अंगात निघाला जातो. चावला असेल तर काहीतरी डॉट्स लगेच सुजून जाते. सुजला तर काही नाही. नंबर सांग बरं. 9511. येत नाही दादा त्याचं नीट. आता तो काढता नाही ना. हा, असा तो तर प्लास्टिकच्या याच्यामुळे. 9511. हा, आता हे कुठे टाकणार? मंदार ना? जंगलामध्ये सोडून 15-1 दिवसांनी मंदार वाडे ते खालून आहे ना पॅकिंग. सो गाईज, असं आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला आणि काळजी घ्या. आणि आपल्याजवळ एखादा तरी सर्पमित्राचा कॉन्टॅक्ट नंबर असायलाच पाहिजे. तो व्यक्तीचा तिथे नाही येऊ शकला ना तरी ऍटलिस्ट त्यांच्या ओळखीचे लोक तुम्हाला नंबर्स तरी देऊ शकतात. किंवा वेखंड असतं, वेखंड किंवा एखंड. काही लोक काय वेखंड एखंड काहीतरी जे काय म्हणतात. असतं ते घेऊन या आणि आपल्या घराच्या अवतीभोवती ठेवा. असं म्हणतात. जेणेकरून असं म्हणतात की त्या वासाने जनावर येत नाही असं म्हणतात. तेही काही प्रयोग तुम्हाला घरगुती करता येत असतील तर ते करा. आपल्या परीने आपण सगळं करावं, सुरक्षित राहावं. शक्यतो त्यांना मारू नका आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा की आपण त्याच्या मूळ रहिवासापर्यंत पोहोचवू शकतो. धन्यवाद. सो बाय बाय. आजच्या व्हिडिओला मी असं नाही म्हणू शकत की आजचा व्हिडिओ कसा वाटला. काळजी घ्या. थँक्यू सो मच. बाय बाय. आणि तुमच्या सगळ्यांचीच आशीर्वाद, काय म्हणूया आपण, देवाची कृपा, सगळ्यांची शुभेच्छा ह्या सगळ्या कामात येतात. आज मी इथे तुमच्याशी बोलू शकतोय. तर अशीच आमच्यावरती तुमचं प्रेम वगैरे राहू दे. त्या प्रसंगातून एक गोष्ट मात्र शिकायला मिळाली दादाच्या कालच्या गोष्टीवरनं, की आपण सत्कर्म करत राहावे, चांगल्या लोकांचे आशीर्वाद घेत राहावे. ते कामात येतात, वापरले जातात. पुण्य कामात येतं आपलं. खरंच आहे. तो लक्षात ठेवा. चलो बाय बाय.